स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। अनौपचारिक चर्चेमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। तर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू। 150 कोटींची बिलं थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं होतं। कंत्राटदारांना थकीत बिलं मिळण्यासंदर्भात शब्द दिल्यामुळे आता काम सुरू। नागपुरातील कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात, मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची झोड। मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशांची उधळपट्टी। मुख्यमंत्र्यांची सुद्धा परवानगी न घेता सरकारी बंगल्यांवर खर्च केल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्याच्या भिंतींना ग्रेनाइटचं कंपाऊंड। रोहित पवारांची टीका। भारतीय महिला संघाला बीसीसीआयकडून 51 कोटींचं रोख बक्षीस। बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी केली बक्षिसाची घोषणा। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासह अन्य 14 पदांसाठी एकूण 108 अर्ज सादर। उद्या दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी होणार। तर 5 ते 7 नोव्हेंबर दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत। 8 तारखेला अर्जदारांची अंतिम यादी तयार होणार। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण सुरू। दादरचा कबूतरखाना सुरू होईपर्यंत आमरण उपोषण। तर गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी। जैन मुनींच्या भूमिकेशी मी सहमत नाही, मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनींचं उपोषण सुरू। देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण झाली नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांची टीका। तर जैन मुनींच्या आरोपांवर बोलण्यास लोढांचा नकार। मुंबई पालिकेकडून ठराविक वेळेसाठी आता कबूतरखान्यांना परवानगीनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। आम्ही गिरगावकर संघटनेचे आयुक्त भूषण गगराणींना पत्र। कबूतरखान्यांच्याच ठिकाणी कावळेखाने सुरू करण्याचाही इशारा। खासदार सुप्रिया सुळेंची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चर्चा। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली माहिती। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। एसआयटी नेमली तरी सुद्धा तपासात गती नाही। ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। तर महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील। रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भुसावळ नगर परिषदेच्या निवडणूक चाचणीसाठी मेळावा संपन्न। सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही तयारी करू, अन्यथा आमची तयारी आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचा स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशारा। महाविकास आघाडीमध्ये चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून रस्सीखेच। पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आग्रही। सुरेश बने आणि बाळ माने यांच्यामध्ये नगराध्यक्ष पदावरून दावेदारी। अजितदादा महायुतीमध्ये आले नसते तर 100 जागा मागितल्या असत्या आणि 100 जागा निवडून सुद्धा आणल्या असत्या। जळगावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी। गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। आमदार रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात भाजप नेते एकवटले। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला जोरदार सुरुवात। दादरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। क्यूआर कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी।